रामकृष्ण हरी. तर ह्या स्टेअर्स आहे, इकडे मी हे पेंटिंग केलेलं आहे सगळं. आणि इथे काही पेंटिंग्स लावलेले होते, तर ते काढलेले आहेत दिवाळी म्हणून. आता चेंज करायचे, जुने झालेले होते. तर हे पाहू शकता तुम्ही, हे तसेच स्टिक केलेले आहेत कारण ते खूप पॅक आहेत. तर आता बघूयात आपण इथे नवीन वेगळं काहीतरी पेंटिंग्स लावूयात. तर तिथे लावण्यासाठी खूप सारे पेंटिंग मी अगोदरच काढून ठेवलेले आहे. तर हा आहे क्यूटचा ब्रश, त्याला मी थोडंसं डेकोर केलेलं आहे. हे पेंटिंग्स हे क्लेचा वापर करून केलेलं आहे आणि हे ॲक्रेलिक पेंटिंग्स आहे. आणि हे असंच नॉर्मल केकचा बेस असतो ना, त्याच्यावर काढलेलं आहे. हे पेंटिंग्स हे जुनंवालं आहे, हे आत्ता काढलेलं नाही, हे जुनेवाले आहेत. हा झाला, हे पण जुनावाला आहे. आणि हे प्लेट नॉर्मल प्लेट असते, तिला क्रॅक गेला होता, त्याच्यावर पेंट केलं आहे. हा पण केकचा बेसच यूज केलेला आहे. आणि हे साधे कार्डबोर्ड्स असतात ना, त्याच्यावर केलेलं आहे. आणि हे क्यूटचं पेंटिंग, हे जुनेवाले लटकन स्टाईल केलेले आहेत, नुसती लेस लावलेली, बाकी काही नव्हतं नवीन वेगळं. आणि खाली एक घंटी छोटीशी. आणि आता यातच मला भेटलं हे क्यूटवाले, हे लावणार नाही मी, पण दाखवा वाटलं. क्लेपासून बनवले छोटे छोटे. अजून एक आहे, त्याचा पण आपण यूज करणार आहे डेकोरेशनसाठी. तर बघा, तर ह्या बाजूला फुलं लावले ते, आणि हे राहिले डेकोरेशन. कसं वाटलं डेकोरेशन? आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.